नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी, उद्धव ठाकरेंच्या दोन नेत्यांच्या मागे यंत्रणेचा ससेमिरा लागलाय। शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाणांना ईडीने अटक केली। त्यांना 22 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली। तर आमदार राजन साळवींच्या घरी एसीबीने छापेमारी केली। तब्बल 10 तासानंतर ही छापेमारी झालेली आहे। पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। एकाच वेळी उद्धव ठाकरेंचे दोन खास व्यक्ती तपास यंत्रणांच्या घेऱ्यात आले। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे। तर बेनामी संपत्ती प्रकरणात आमदार राजन साळवींच्या रत्नागिरीतल्या निवासस्थानी एसीबीने धाड टाकली। सकाळीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी साळवींच्या घरी धडकले। राहतं घर, हॉटेल, दागिने आणि गाड्यांबाबत एसीबीने कसून चौकशी केली। साळवींसह त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभमवरही गुन्हा दाखल झाला। राजन साळवी यांनी 3.5 कोटींपेक्षा जास्त बेनामी संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे। ऑक्टोबर 2009 ते डिसेंबर 2022 दरम्यान उत्पन्नापेक्षा 118% जास्त बेनामी संपत्ती साळवींकडे आढळली आहे। मोठा भाऊ दीपक साळवी, पत्नी अनुजा, पुतण्या दुर्गेश साळवी यांची ही चौकशी झाली आहे। शिंदे गटामध्ये आम्ही जात नाही म्हणून दबावाला भीक घालत नाही, पण हे असले आम्ही लेचेपेची सैनिक नाही, बाळासाहेबांचे सैनिक आहोत लक्षात ठेवा। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहे आणि हे जेव्हा समजलं तर तातडीने मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा मोबाईलद्वारे मला फोन आला आणि विचारपूस केली आणि बोले, राजन तुझ्या पाठीची संपूर्ण शिवसेना, संपूर्ण महाराष्ट्र आहे हे त्यांनी मला सांगितल्याचा मला अभिमान निश्चितपणे या ठिकाणी आहे। गुन्हा दाखल झाला म्हटल्यानंतर अटक होणारच आहे, पण त्या अटकेला आम्ही घाबरत नाही। अटकेला घाबरणारा हा बाळासाहेबांचा सैनिक नक्कीच नाहीये लक्षात। दिवस बदलणार आहेत, तेव्हा आज ज्या खोट्या कारवाया करण्यासाठी हात पुढे झालेले आहेत ना, त्याच हातामध्ये बेड्या पडल्याशिवाय राहणार नाही। सगळीकडे धाडी पडताय, कोणाकडे नोटा सापडताय। आता खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके पडताय, सापडताय, त्याचा आमचा काय दोष आहे? हे कारवाया करणं, हे करणं जसं अधिकाऱ्यांना माहीत असलं तर त्या ठिकाणीच ट्रॅप होतो। जिथे नकली विषय आहेत ते बाहेर आले तर गुन्हे होणारच, दाखल होणारच ते। राजन साळवी गेल्या 1.25 वर्षांपासून एसीबीच्या रडारवर आहेत। याआधीही त्यांची चौकशी झाली आहे, मात्र आता त्यांच्या पत्नी आणि मुलावरही गुन्हा दाखल झालाय। तर राजकीय सूडबुद्धीने कारवाई झाल्याचा आरोप साळवींनी केला। माझ्यावरती गुन्हा दाखल त्यांनी केलेला आहे। एक गोष्ट दुर्दैवाची सांगू इच्छितो आपल्याला की माझ्यावरती गुन्हा दाखल करा, कारण मी एक लोकप्रतिनिधी आहे, परंतु मी हे करत असताना ह्या पोलिसांच्या माध्यमातून, या सरकारच्या माध्यमातून माझ्या पत्नीवरती आणि माझ्या मोठ्या मुलावरती गुन्हा दाखल केला, ही अक्षरशः खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे। दुसरी अटकेची कारवाई सूरज चव्हाण यांच्यावर ईडीकडून करण्यात आली आहे। आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती अशी ओळख असलेल्या सूरज चव्हाण यांच्यावर कोरोना काळात खिचडी घोटाळा केल्याचा आरोप आहे। कोरोना काळात मजुरांना खिचडी वाटण्यासाठी मुंबई महापालिकेनं कंत्राट काढलं होतं। मुंबई महापालिकेनं फोर्स1 मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला कंत्राट दिलं। नियमात बसत नसतानाही सूरज चव्हाणांनी राजकीय प्रभावाचा वापर करून कंपनीला कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप आहे। फोर्स1 कंपनीने कोट्यावधी रुपये सूरज चव्हाण यांना पाठवल्याचा ठपका आहे, तर सल्लागार फी म्हणून पैसे पाठवले असा दावा सूरज चव्हाण यांनी चौकशीत केला। प्रत्येक मजुराला 250 ग्रॅम खिचडी देण्याचं कंत्राट असताना प्रत्यक्षात फक्त 125 ग्रॅम खिचडी देण्यात आली। 132 कोटी रुपये मुंबई महापालिकेने 50 कॉन्ट्रॅक्टरला खिचडी कॉन्ट्रॅक्ट दिले, पेमेंट केले। त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा, पार्टीचा अनेक नेत्यांचा नामी बेनामी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले। सूरज चव्हाणच्या खात्यात 1.5 कोटीहून अधिक रुपये गेले। मी मागणी केली आहे ईडीकडे की ज्यांच्या खात्यात गेले त्यांना बोलवलं पाहिजे। 2 दिवसापूर्वी जो जनता न्यायालय आम्ही केलं आणि त्याचा जो एक इम्पॅक्ट झाला, प्रभाव पडला, त्याच्या दुसऱ्या दिवशी सूरज चव्हाण यांना अटक केली। ही राजकीय अटक आहे। मुंबई महानगरपालिकेने कोरोना काळात, कोविड काळामध्ये अत्यंत उत्तम काम केलं। त्या काळामध्ये गोरगरिबांना, स्थलांतरित कामगारांसाठी खिचडी वाटप झालं,
तरीही अनेक खोटी प्रकरण उभी करून, खोटे साक्षी पुरावे उभे करून ही प्रकरण निर्माण करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. सूरज चव्हाणांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरेंनी ट्विट करून एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय. मिंधेनप्रमाणे निर्लज्जपणे झुकले नाहीत म्हणूनच सूरजला सतावलं जात आहे. भाजप आणि मिंधेनमध्ये सामील झाले नाहीत कारण ते देशभक्त आहेत. नाहीतर प्रत्येक भ्रष्ट राजकारण्यांसारखेच मिंधे राजवटीत मंत्री झाले असते. स्वाभिमान, हिम्मत, ताकद आणि स्वच्छ मन सच्चा दिलाचा सूरज आहे. आम्ही सगळेच सत्यासाठी लढत राहू. खिचडी घोटाळ्याच्या आरोपात सूरज चव्हाणांना अटक झाली, मात्र सोडणार नाही म्हणत कारवाईचे संकेत मुख्यमंत्री शिंदेंनी अधिवेशनातूनच दिले होते. कोविडमध्ये आपण काम करत होतो, लोक मदत करत होते, आपणही करत होता. काही लोक इकडे लोक मरत होते, काही लोक पैसे बनवत होते. दुर्दैव आहे. आणि म्हणून यामध्ये जो काही घोटाळा ज्यांनी केलेला आहे त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही. कारण या मला वाटतं ती का आम्ही इन्क्वायरी करत नाही, ईडी इन्क्वायरी करते त्या कोविडची. ठाकरे गटातील नेत्यांवरील कारवायांबद्दल बोलायचं झालं तर खासदार संजय राऊतांवर ईडीची कारवाई झाली. अटकेनंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली. सूरज चव्हाणांना खिचडी घोटाळ्याच्या आरोपात ईडीनं अटक केली आहे. खासदार राजन साळवींचं घर, हॉटेल संदर्भात एसीबीची चौकशी सुरू आहे. आमदार वैभव नाईकांची मालमत्ता प्रकरणात एसीबीची चौकशी सुरू आहे. आमदार नितीन देशमुखांची बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपामध्ये चौकशी झाली आहे. आमदार रवींद्र वायकरांच्या कथित घोटाळ्यामध्ये ईडीचे छापे पडलेत. कथित कोविड घोटाळ्यात किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी सुरू आहे. खिचडी घोटाळ्याच्या आरोपातच अमोल कीर्तीकरांची ही चौकशी झाली आहे. सूतगिरणी कर्ज फसवणुकीच्या आरोपात अद्वै हिरेंना अटक झाली असून जेलमध्ये आहे. नाशिकच्या सुधाकर बडगुजरांवर सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचा आरोप आहे. चौकशी सुरू आहे. पुरावे असल्याशिवाय कारवाई होत नाही असं सत्ताधारी सांगतायत. मात्र जे शिंदे गटात जात नाहीत त्यांच्यावर कारवाया होत असल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे. अर्थात सूरज चव्हाण असो की राजन साळवी, तपासातून सत्य समोर येईल. रत्नागिरीहून मनोज लेलेसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.